नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला झटकन अशी 10 मिनिटात होणारी अशी पनीरची बुर्जी दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे मी फ्रेश पनीर आहे, चांगलं असं कुस्करून घेतलं आहे आणि 200 ग्रॅम पनीर आहे ते. तर हा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि बाकीचं साहित्य मग दाखवते तुम्हाला. आता आधी प्रथम मी फोडणी 2 चमचे तेल घालते. तेल त्याच्यात काय फार लागत नाही, कारण ह्याला मग तेल सुटतं, त्याच्यामुळे आपण तेल तापलंय का बघूया. मोहरी, नंतर जिरं. मोहरी चांगली तडतडली की जिरं घातलंय. आपलं जिरं पण चांगलं तडतडलंय. त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा कांदा घालणार आहोत. कांदा आपण छान असा अगदी गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया. बघा आपला कांदा बऱ्यापैकी परतून झाला आहे. आता आपण त्याच्यावर टोमॅटो घालणार आहोत. एक टोमॅटो घेतला आहे, तो घालते. जरा मला जास्त वाटतं म्हणून थोडा कमी करते. किती छान दिसतंय बघा. आणि त्यावर आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकणार आहे. माझ्याकडे परतलेलं आहे आलं लसूण मिरची, थोडी पेस्ट टाकणार आहे. याच्याबरोबर त्याचा स्वाद चांगला येईल. हा सुंदर वास येतोय. मी गॅस बारीक करून जरा झाकण ठेवून व्यवस्थित हे शिजवून घेऊया. चांगली परत सगळं कांदा चांगला परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यात मसाले घालणार आहोत. आवश्यक ते मसाले घालणार आहोत. तर आपण प्रथम घालणार आहोत हळद, त्यानंतर लाल तिखट. तिखट लाल दिसलं तरी ते तिखटपणाला कमी आहे. तर धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, थोडासा गरम मसाला घालणार आहे. यातले मसाले झाले. थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे चुरून, त्याचा वास चांगला लागतो. मसाले आपण चांगले परतून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. ते छान झालंय बघा मसाला आपला तयार. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण मी घालणार आहे. अशी टाकली की त्याचा वासही छान येतो. आता आपण 1 मिनिटभर झाकण ठेवून हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया मसाले. आपलं छान आता हा मसाला तयार झालेला आहे. आता त्यामध्ये आपण हे पनीर घालणार आहोत.
पनीर आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. हा हा, सुंदर वास येतोय. किती झटकन होते बुर्जी बघा. मुलांना डब्यात द्यायला सुद्धा पटकन. आपलं मीठ घालायचं फक्त शिल्लक आहे. मीठ घालते. मीठ शेवटी घालायचं, कारण काय आपल्याला अंदाज समजतो नेमकं किती आपली भाजी होणार आहे ती, म्हणजे बुर्जी किती होणार आहे ती, ते आम्हाला मीठ घालता येतं. अशी आपली बुर्जी तर 2 मिनटात तयार होईल. आता मी झाकण ठेवणार आहे. अशीच परतून घेतली तरी चालणार आहे. झाकणाची सुद्धा जरूर नाही, ती सुकी होईल व्यवस्थित. पाण्याचा अंश सगळा जाऊन दे. की आपली बुर्जी खाण्यासाठी तयार आहे. आता आपण ही सर्व करूया. कसंही केलं तरी डिश तशीच छान खमंग अशी पनीरची बुर्जी खाण्यासाठी तयार आहे. आता ही मी कशी केली, हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. अगदी झटकन होणारे, मुलांच्या डब्याला चालणारे, ऑफिसच्या डब्याला चालणारे, कोणालाही चालणारे त्या बुर्जीपासून, म्हणजे अशा पनीरपासून आपण पराठासुद्धा करू शकतो. तोही तुम्हाला मी एकदा दाखवीन पराठा करून. पण असं विविध पनीरपासून आपल्याला भरपूर काय काय करता येतं. माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर येणारं बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला दिसू शकतील. धन्यवाद.